भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन नाशिक महानगरपालिकेमध्ये उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे तब्बल 4 वर्षांनंतर नाशिक महापालिकेच्या मुख्यालयातील राजीव गांधी भवन या ठिकाणी महापौरांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचं ध्वजारोहण करण्यात आलं. शनिवारी 15 ऑगस्टला सकाळी 8:05 महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या माध्यमातून तिरंगा ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पश्चिम प्रभाग सभापती सुरेश पाटील, नगरसेविका हेमलता पाटील, नगरसेवक राजू आहेर यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ध्वजारोहण सोहळ्यानंतर महापौर हिमगौरी आहेर आडके या आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या अग्निशमन दल, सुरक्षा रक्षक, त्याचबरोबर संबंधित पथकाच्या परेडची पाहणी केली. गेल्या वर्षभरात विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणारे, त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मखमलाबाद परिसरात MNGLच्या कामादरम्यान लागलेली आग कोणतीही जीवितहानी न होता नियंत्रणात आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना महापौर आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. दरम्यान शासनाच्या हर घर तिरंगा आणि सेल्फी विथ तिरंगा उपक्रमात महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत तिरंग्यासोबत सेल्फी काढला. सायकल प्रेमींच्या तिरंगा रॅलीचा शुभारंभ महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते करण्यात आला. तिरंगा घेऊन सायकलस्वारांनी परिसरातून रॅली काढत देशभक्तीचा संदेश दिला. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी नाशिककरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नमस्कार. आज आपला 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा करताना विशेष आनंद होतोय. सर्व नाशिककरांना आणि सर्व भारतीयांना आज स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या पंतप्रधानांनी नारा दिलेला आहे, एक नशामुक्त राष्ट्र आपल्याला तयार करायचं आहे. म्हणूनच आपण म्हणतो की ड्रग फ्री नेशन याकडे आपल्याला वळण घ्यायचं आहे. आपली पुढची पिढी सशक्त राहावी, सुदृढ राहावी याकरता हा प्रयत्न आहे आणि नक्कीच या गोष्टीसाठी आपण कटिबद्ध राहू. त्याचबरोबर आज नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि सेल्फी विथ तिरंगा आणि तिरंगा रॅली, त्याचबरोबर सायकल रॅली तिरंगा घेऊन असं देखील आम्ही साजरा केलेला आहे. आणि त्या निमित्ताने नाशिकसाठी एक वेगळा पायंडा आपण पाडतो आहे. आज भारतासाठी सेवा भी, विकास भी और विरासत भी ह्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. विकास करताना कुठे आपलं जी विरासत आहे, आपली जी धरोहर आहे ती मागे राहता कामा नये आणि यासाठी सगळेजण सज्ज आहोत. पुनश्च एकदा जय हिंद, जय भारत. उपायुक्त स्मिता झगडे, साताळकर, शहर अभियंता संजय अग्रवाल, नगररचना अधिकारी सचिन जाधव, अग्निशामक दल प्रमुख संजय बैरागी यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.